नमस्कार पेन्शन सरकारनो आपल्याकरता मोठी आनंदाची बातमी मोठी सरकारचं मोठं की पेन्शन सरकारसाठी आरबीआय ने नियमात केले बदल मोठा फायदा होणार आहे. पेन्शन वेळेवर न मिळाली तर बँकेची खैर राहणार नाही आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन सरकारसाठी गोड बातमी आहे. आरबीआयचा नवा नियम फायद्याचा ठरणार आहे. जर तुम्हाला केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून पेन्शन मिळते किंवा तुमच्या कुटुंबात एखाद्या पेन्शनधारक असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकतेच एक नवीन नियम जाहीर केला आहे. या नियमानुसार जर निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन किंवा त्याच्या थकीत रक्कम वेळेवर मिळत नसेल तर संबंधित बँकेला वार्षिक 8% दराने व्याज भरावे लागणार आहे. बँकांना नवा नियम लागू आरबीआयने सरकारी पेन्शन वितरित करणाऱ्या बँकांसाठी हा नवा नियम लागू केला आहे. यामागे उद्देश असा आहे की पेन्शन किंवा त्याचा थकीत रक्कम वेळेवर मिळाला नाही तर पेन्शनधारकांचे नुकसान भरून निघावे. अनेक पेन्शनधारकांकडून वेळोवेळी वाढीव पेन्शन व बकायाबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. उशीर झाल्यास 8% व्याज भरावे लागेल. नवीन नियमानुसार जर बँकेने पेन्शन देण्यास विलंब केला तर त्यांना पेन्शनधारकाला 8% वार्षिक दराने व्याज भरावे लागेल. यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की ठरलेल्या तारखेच्या पुढे पेन्शन किंवा बकाया रक्कम दिल्या त्या विलंबासाठी संबंधित बँकेने 8% दराने व्याज द्यावे लागेल. हे व्याज थेट पेन्शनधारकांच्या खात्यात जमा करणे बंधनकारक असेल. पेन्शन आणि व्याज एकाच दिवशी जमा करणे अनिवार्य. आरबीआयने स्पष्ट केले आहे की वाढीव पेन्शन किंवा बकायाची रक्कम खात्यात जमा करताना त्याच दिवशी संबंधित व्याज देखील जमा करणे आवश्यक आहे. हा नियम 1 ऑक्टोबर 2008 नंतर झालेल्या सर्व विलंबित पेन्शन प्रकरणावर लागू असेल. यासाठी पेन्शनधारकाला स्वतंत्रपणे कोणतीही मागणी करावी लागणार नाही. बँकांनी सहानुभूतीपूर्वक वागावे. सोबतच आरबीआयने बँकांना निर्देश दिले आहे की पेन्शनधारकांना विशेषतः वयोवृद्ध पेन्शनधारकांना मदत करावी आणि त्यांच्याशी सहानुभूतीने वागावे. बँकेच्या शाखांनी खात्री करावी की पेन्शन संबंधित कोणतीही देरी होणार नाही आणि त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे वेळेत मिळवण्याची कार्यप्रणाली विकसित करावी. आरबीआयने स्पष्ट मत आहे की बँकांनी आरबीआय कडून आदेशाची वाट न पाहता स्वतःहून पेन्शनचे पेमेंट वेळेवर पूर्ण करावे जेणेकरून पुढील महिन्याच्या पेन्शन मध्ये सर्व लाभ मिळू शकतील. धन्यवाद.